सोमवार के बाद से नागपुर के महल इलाके में कर्फ्यू का आज 5वां दिन है। पुलिस का बंदोबस्त होने के साथ ही नागरिक भी कर्फ्यू में जीवन जीने को मजबूर है। कर्फ्यू जल्द से जल्द उठे, यही मांग नागरिक कर रहे हैं। 5वें दिन की स्थिति का जायजा लिया है हमारे संवाददाता ने। मध्य नागपुरात सोमवारी झालेल्या राड्यानंतर संचारबंदीचा आज 5वा दिवस आहे। काल झालेल्या निर्णयानुसार नागपुरातल्या काही पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आलेली आहे। काही पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदीत शिथिलता देण्यात आलेली आहे। मात्र कोतवाली पोलीस ठाणे, गणेशपेठ पोलीस ठाणे आणि तहसील पोलीस ठाणे हद्दीत अद्यापही संचारबंदी कायम आहे। आम्ही आज पुन्हा आलो आहोत नागपुरातल्या महालच्या भागात आणि आपण पाहू शकता संचारबंदी इथे कायम आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त अगदी तसाच आहे आणि आज संभाव्य दिवस पाहता देखील पोलिसांचा बंदोबस्त इथं वाढवण्यात येण्याची शक्यता आहे। दरम्यान या दंगलीच्या घटनेनंतर दररोज वेगाने घडामोडी घडत आहेत। या दंगलीच्या घटनेसाठी आता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा सुद्धा तपासात लागलेल्या आहेत आणि हाच तो चिटणीस पार्क परिसरातला भाग आपण इथे पाहू शकता। पोलिसांचा तगडा पहारा आपल्याला इथे दिसतोय। मनपाचे सुद्धा कर्मचारी इथे या बंदोबस्तात तैनात आहेत आणि कुठलीही अनुचित घटना पुन्हा घडू नये यासाठी हे बंदोबस्तात तैनात आहेत। माझ्यासोबत काही अग्निशमन कर्मचारी आहेत। कशा प्रकारे बंदोबस्त आहे आणि काय काय तुम्हाला खबरदारी घ्यावी लागते आहे? चोख बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। आग वगैरे लागण्याची काही शक्यता असली तर आम्ही त्या ठिकाणी तयारीत आहोत सर्व कर्मचारी मनपाचे। कशा प्रकारे इथे तुम्हाला 24 तास तैनात राहावं लागतं? 24 तास अलर्टमध्ये राहावं लागतं। सर्व काही इक्विपमेंट घेऊन, सर्व काही ड्रेस कोड वगैरे घेऊन वगैरे इथं तैनात राहावं लागतं। नक्कीच पोलिसांसोबत, सुरक्षा यंत्रणांसोबत मनपाचे सुद्धा विविध विभागाचे कर्मचारी इथे बंदोबस्तात तैनात आहेत आणि या 3 पोलीस ठाणे हद्दीत अद्यापही संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे आणि नागरिकांना या संचारबंदीतच इथे राहावं लागतं आहे। नागरिकांची हीच मागणी आहे की ही संचारबंदी लवकरात लवकर उठवण्यात यावी किंवा किमान या संचारबंदीत शिथिलता देण्यात यावी आणि त्यांना या संचारबंदीतून दिलासा देण्यात यावा। माझ्यासोबत काही नागरिक आहेत मॉर्निंग वॉकला जाणारे। आपसे पूछना चाहूँगा कि कर्फ्यू लगा हुआ है, क्या क्या दिक्कत हो रही है? दिक्कत तो बहुत सारी हो रही है। जो चीज़ें अपने को डेली यूज़ के हिसाब से मिलनी चाहिए वो नहीं मिल रही है, पर ठीक है, पुलिस बंदोबस्त भी अच्छा है और कॉन्फिडेंस है आगे जाके ये कुछ नहीं होगा, जीवन सर्वसामान्य हो जाएगा। जीवन सर्वसामान्य हो जाएगा अशी इथली प्रतिक्रिया आहे। काय वाटतं ही संचारबंदीबाबत तुम्हाला? काय गोरगरिबांना त्रास होत आहे, जास्तीचा जे रोज कमावून खातात त्यांना त्रास होत आहे आणि ही विनाकारण लोकांनाही कुठे ऑफिसला जायचं आहे, कोणाला कोणते काय करायचं आहे। ही जो कर्फ्यू लागलेला आहे काय त्रास होतोय, असायला पाहिजे पुढे की हटवायला पाहिजे आता? पण चांगलं होण्याच्या दृष्टीने असायलाही पाहिजे। संमिश्र प्रतिक्रिया आहे। संचारबंदी जर चांगलं होत असेल तर संचारबंदी राहायला सुद्धा पाहिजे आणि जर सगळं व्यवस्थित असेल तर संचारबंदी उठवण्याची मागणी या महाल भागातले नागरिक करत आहेत।